नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एकदिवसीय मुंबई दौऱ्यावर येणार असून दुपारी 2:15 वाजता त्यांचं मुंबईत आगमन होणार आहे. त्यांच्या दौऱ्यामुळे शहरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. दुपारी 2:30 वाजता मोदी आणि एम्युन्युअल मॅक्रॉन यांच्यात लोकभवन येथे द्विपक्षीय बैठक होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता ताजमहाल पॅलेस हॉटेल येथे विविध कंपन्यांच्या सीईओसोबत राऊंड टेबल चर्चा आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी 6:30 वाजता दक्षिण मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात इंडो फ्रान्स सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला दोन्ही देशांचे प्रमुख नेते तसेच मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील अनेक महत्त्वाचे रस्ते काही काळासाठी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 26 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार असून त्याच दिवशी नवीन अध्यक्षाची निवड होईल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं नाव प्रमुख ठरलं असून पक्षाच्या बैठकीनंतर त्यावर सहमती मिळाली आहे. बैठकीत आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. तसेच पक्ष संघटन बळकट करणे आणि आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन यावर चर्चा झाली. सुनेत्रा पवार यांनी आमदारांसोबत भावनिक भूमिका मांडत पक्षाच्या आव्हानांना सामोरं जाण्याची तयारी दर्शवली. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्या टप्प्यात प्रवेश करत असून राजकीय घडामोडींवर लक्ष केंद्रित झालं आहे. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागातील लाच प्रकरणामुळे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या मंत्रालयातील लिपिक राजेंद्र ढेरिंग याला 35,000 रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागानं रंगेहात पकडल्यानं प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याची चर्चा असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या झिरवळ यांच्या कारभारावर नाराज असल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर नरहरी झिरवळ यांनी मुंबईत सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. बैठकीत पक्षाची आणि सरकारची प्रतिमा जपण्याबाबत तसेच प्रशासन बदनाम होणार नाही याची खबरदारी घेण्याबाबत पवार यांनी झिरवळ यांना स्पष्ट शब्दात सूचना दिल्याचं समजतं. तसेच आता ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांना चौकशी समितीकडून क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली आहे. पार्थ पवार यांचा या जमीन खरेदी व्यवहाराशी थेट संबंध नसल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे. संबंधित कागदपत्रावर त्यांची स्वाक्षरी नसल्याचं स्पष्ट झाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाल्याचं मानलं जात आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीचं नेतृत्व विकार खरगे यांनी केलं. समितीने जमीन व्यवहाराशी संबंधित सर्व कागदपत्रांची तपासणी, महसूल विभागातील नोंदीची छाननी तसेच संबंधित अधिकारी आणि पक्षकारांचे जबाब नोंदवले. अहवालात जमीन हस्तांतरण प्रक्रिया, झोन बदल, नोंदणीतील त्रुटी आणि महसूल अधिकाऱ्यांची भूमिका यांचा सविस्तर आढावा घेण्यात आल्याचं समजतं. पुण्यातील मुंढवा परिसरातील या कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. मात्र समितीच्या अहवालानंतर पार्थ पवार यांना या प्रकरणात अभय मिळाल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीसह शिक्षण, सुधार आणि बेस्ट या 4 महत्त्वाच्या वैधानिक समित्यावरील सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली असून या नियुक्त्यांमधून राजकीय समतोल साधण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसून येतो. भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर यांची सुधार समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या राखी जाधव यांना स्थायी समितीवर स्थान देण्यात आलं असून चंदन शर्मा यांनाही सुधार समितीवर संधी देण्यात आली आहे. पक्षांतर केलेल्या नेत्यांना महत्त्वाच्या समित्यांवर संधी देत त्यांना पक्षात बळकटी देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं चित्र आहे. महापौर पदाच्या चर्चेत असलेल्या राजश्री शिरोडकर यांची शिक्षण समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण आणि बेस्ट समित्यांवर काही नामनिर्देशित सदस्यांची निवड करण्यात आली असून काही बिगर नगरसेवकांचे पुनर्वसन करण्यात आलं आहे. याशिवाय काही प्रभावी नेत्यांच्या नातेवाईकांनाही समित्यांवर संधी देण्यात आली आहे. राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर आणि प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर यांची स्थायी समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. एकूणच या नियुक्त्यांमधून अनुभवी सदस्यांना संधी देतानाच पक्षांतर्गत संतुलन राखणं, नव्याने आलेल्या नेत्यांना बळ देणं आणि काही ठिकाणी नातेवाईकांनाही स्थान देणं अशी राजकीय मांडणी स्पष्टपणे दिसून येत आहे. बीड जिल्ह्यातील परळ येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या निर्गुण हत्येप्रकरणी तपासाला वेग आला असून विशेष तपास पथकानं वैज्ञानिक चाचण्यांवर भर दिला आहे. 2 वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर आता या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात पोहोचल्याचं समजतं.
IPS अधिकारी पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखालील SITनं 7 संशयितांच्या नार्को चाचणीचा प्रस्ताव पाठवला होता। त्यापैकी एका संशयिताला लिव्हरचा त्रास असल्यानं वैद्यकीय कारणास्तव त्याची चाचणी नाकारण्यात आली। त्यामुळे 6 जणांच्या चाचण्यांना परवानगी देण्यात आली आहे। यापूर्वी तिघांची नार्को चाचणी पूर्ण झाली असून ते सर्वजण महादेव मुंडे यांच्याशी आर्थिक व्यवहारातून संबंधित होते। मंगळवारी मुंबई येथील न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेत उर्वरित तिघांपैकी दोघांची नार्को टेस्ट तर एकाची ब्रेन मॅपिंग चाचणी केली जाणार आहे। दरम्यान मंगळवारी चाचणी होणाऱ्या संशयितांपैकी दोघेजण वाल्मिक कराड यांच्या घरी काम करत होते, तर तिसरा हा त्यांचा मित्र असल्याची माहिती समोर येत आहे। या वैज्ञानिक चाचण्यांमधून तपासाला महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात अन्न आणि औषध प्रशासन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकानं दूध भेसळ प्रकरणाचा मोठा पर्दाफाश केला आहे। फकराबाद येथील एका शेतकऱ्याच्या गोठ्यावर छापा टाकून रसायनांपासून कृत्रिम दूध तयार करून ते शुद्ध दुधात मिळवलं जात असल्याचं उघड झालं आहे। या कारवाईत संबंधित शेतकरी आणि व्यापाऱ्यासह 2 जणांना अटक करण्यात आली आहे। छाप्यात सुमारे 1200 लिटर लिक्विड पॅराफिन आणि तसेच रासायनिक पदार्थ जप्त करण्यात आले। भेसळयुक्त दूध बाजारात विक्रीसाठी पाठवलं जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या प्रकरणी पुढील तपास सुरू असून दोषींवर कडक कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे। मुंबईची उपनगरीय लोकल सेवा ही शहराची जीवनवाहिनी मानली जाते। दररोज लाखो प्रवासी लोकल ट्रेनने प्रवास करत असतात। डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या वापरामुळे अनेक प्रवासी मोबाईलवरून तिकीट काढण्यासाठी UTS ऑन मोबाईल या ॲपचा वापर करतात। तसेच मासिक पास काढण्याची सुविधाही उपलब्ध होती। मात्र येत्या 1 मार्चपासून हे ॲप टप्प्याटप्प्याने कायमचं बंद करण्यात येणार आहे। रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार याची जागा आता रेलवन हे नवे ॲप घेणार आहे। यामुळे प्रवाशांनी तिकीट सेवा अखंडित ठेवण्यासाठी रेलवन ॲप डाउनलोड करून वापरण्यास सुरुवात करावी असं आवाहन करण्यात आलं आहे। प्रवाशांनी कोणतीही अडचण टाळण्यासाठी लवकरात लवकर नव्या ॲपवर स्थलांतर करावं असं रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे। या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत। पाहत रहा आवाज इंडिया मराठी।